एक क्षण स्वतःला विचारा, तुम्ही आयुष्यभर शाकाहारी आहात आणि अचानक कोणीतरी तुम्हाला सांगतं, आजपासून तुला नॉनव्हेजच खावं लागेल. साहजिकच तुम्ही विचाराल का? आणि उत्तर मिळालं, देशासाठी. हे ऐकून कोणालाही वाटेल ही फक्त कल्पना आहे, पण खरं सांगायचं तर अगदी असंच आयुष्य एका भारतीय सैनिकानं जगलं होतं. त्यांचं नाव होतं मेजर मोहित शर्मा. नमस्कार, मी आर्ची वांगणकर. ते कुठलेही फिल्मी हिरो नव्हते, ना प्रसिद्धीसाठी जगले ना चर्चेसाठी. ते शांत होते आणि आतून अत्यंत ठाम होते. भारतीय सैन्यात अनेक अधिकारी असतात, पण स्पेशल फोर्सेस म्हणजेच फक्त शरीराची नाही तर मनाचीही कसोटी. आणि ही वाट मोहित शर्मा यांनी निवडली. मेजर मोहित शर्मा यांचा जन्म हरियाणातील रोहतक येथे झाला. घरात शिस्त होती, पण भविष्यासंदर्भात चिंता देखील. देशसेवेचं स्वप्न त्यांचं होतंच, पण त्याआधी ते त्यांच्या भावाचं स्वप्न होतं. भावाने सैन्यात जाण्यासाठी 3 वेळा प्रयत्न केले, पण हाती फक्त अपयश आलं. म्हणून घरच्यांच्या इच्छेनुसार मोहित यांनी इंजिनिअरिंग सुरू केलं, पण देशसेवेची ओढ मनातून कधीच गेली नाही. गुपचूप त्यांनी NDAची परीक्षा दिली. निवडीचं पत्र घरी आलं, पण घरच्यांनी त्यांच्यापासून लपवून ठेवलं. अखेर UPSCला फोन करून त्यांनी स्वतःच सत्य जाणून घेतलं. त्यांची निवड झाली होती, पण मोहित यांची ठाम इच्छा पाहून अखेर त्यांना पाठिंबा मिळाला. घरचा दबाव, सुरक्षित भविष्य या सगळ्यावर मात करून मेजर मोहित शर्मा देश रक्षणाच्या वाटेवर उभे राहिले. NDA आणि IMA पूर्ण केल्यानंतर ते भारतीय सैन्यात अधिकारी झाले. सोपं आयुष्य त्यांना मिळू शकत होतं, पण त्यांचं मन तिथे थांबलं नाही, कारण त्यांना ठाऊक होतं, देशासाठीची प्रत्येक लढाई ही फक्त रणांगणावर होत नाही. काही लढाया सावलीत लढाव्या लागतात. आणि म्हणूनच 1 पॅरा स्पेशल फोर्सेससाठी त्यांनी अर्ज केला. हे प्रशिक्षण अत्यंत कठीण असतं. अनेक जण अर्ध्यावरच थांबतात, पण मोहित थांबले नाही. प्रत्येक चाचणी पार करत ते स्पेशल फोर्सेसचा भाग बनले आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य अधिक गुप्त झालं. भारतासाठी मोठा धोका ठरलेले 2 पाकिस्तानी दहशतवादी सीमेजवळ सक्रिय होते. थेट कारवाई शक्य नव्हती, म्हणून आतून शिरकाव करायचा निर्णय झाला. या मिशनसाठी सेनेला फक्त एक जवानच नाही तर त्यासोबत एक उत्कृष्ट अभिनेताही हवा होता, आणि त्यासाठी निवड झाली मेजर मोहित शर्मा यांची. मेजर मोहित शर्मा यांनी इफ्तिकार भट या नावाने आपली ओळख निर्माण करून पाकिस्तानमध्ये शिरकाव केला. त्यांनी पाकिस्तानमध्ये सर्वांना सांगितलं, माझ्या भावाला भारतीय सैन्याने मारलंय, मी बदला घेण्यासाठी आलोय. या कथेमुळे त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला, पण त्यासाठी त्यांना त्यांचं फक्त नावच नाही तर सवयीही बदलाव्या लागल्या. आयुष्यभर शाकाहारी असलेला अधिकारी देशासाठी नॉनव्हेज खाऊ लागला, पण शेवटी ते भारतासाठीच काम करत होते. एक दिवस ते जेव्हा दहशतवाद्यांच्या छावणीत कावा बनवत होते, तेव्हा दहशतवाद्यांना त्यांच्यावर संशय आला आणि त्यांनी अचानकच एक प्रश्न विचारला, तू नक्की कोण आहेस? हा क्षण जीवन मरणाचा होता. त्या क्षणात ते डगमगले नाही, पूर्ण आत्मविश्वासाने उत्तर दिलं, तुम्हाला जर विश्वास नाही तर ही घ्या बंदूक आणि झाडा गोळ्या. त्यानंतर दहशतवाद्यांना देखील विश्वास बसला आणि त्यानंतर योग्य वेळ साधून त्यांनी त्या 2ही दहशतवाद्यांना ठार केलं. मिशन यशस्वी झालं. भारतावरचा सर्वात मोठा धोका संपला आणि ते शांतपणे परत भारतात परतले. काही काळानंतर त्यांची नियुक्ती जम्मू काश्मीरमध्ये झाली. 21 मार्च 2009. कुपवारा भागातील घनदाट जंगल. भयानक चकमक सुरू झाली. काही सहकारी जखमी झाले. मागे हटण्याचा पर्याय होता, पण मोहित शर्मा थांबले नाहीत. आधी त्यांनी जखमी सहकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं आणि मग स्वतः पुढे गेले. स्वतः जखमी असूनही ते शेवटपर्यंत लढत राहिले. त्या दिवशी भारताने एक शूर अधिकारी गमावला, पण एक अमर कथा जन्माला आली. मेजर मोहित शर्मा देशासाठी वीरमरण पावले. त्यांच्या शौर्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना मरणोत्तर अशोक चक्र दिलं. आज धुरंधर सारखा चित्रपट पाहताना हे सगळं कल्पना वाटतं, पण सत्य वेगळं आहे. मेजर मोहित शर्मा ओळख मिळवण्यासाठी नाही तर ओळख पुसून देशासाठी लढले. काही लोक इतिहासात मोठ्या शब्दात लिहिले जात नाही, पण आपण सुरक्षित झोपतो ते अशाच लोकांमुळे. ही कथा सिनेमासाठी नाही, लक्षात ठेवण्यासाठी आहे. कारण काही जण काल्पनिक नसतात, आपणच त्यांना उशिरा ओळखतो. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी ट्रू टेल्स मराठीला सबस्क्राईब करा.